नमस्कार मित्रांनो, कविता शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कवितेचं नाव आहे मातृत्व. मातृभक्त असावा ऐसा जिथे विश्व सामावून जावे. मातृभक्त असावा ऐसा जिथे विश्व सामावून जावे. पृथ्वी प्रदक्षिणा करावयास त्याने आईबापाभोवती फिरावे. निरागस त्याच्या खोड्यास तिने नकळत हसून पाहावे. निरागस त्याच्या खोड्यास तिने नकळत हसून पाहावे. घडावा तो एकदंत नि मातृत्व पार्वतीपरी असावे. वचन ते आईबापाचे परी त्यापलीकडे काही न जावे. वचन ते आईबापाचे परी त्यापलीकडे काही न जावे. हसत हसत त्याने सारे सुख सोडून द्यावे. आईबापाचे तेव्हा संस्कार ते जपावे. आईबापाचे तेव्हा संस्कार ते जपावे. घडावा तो राम मातृत्व कौशल्यपरी असावे. कर्तव्याची जाणीव त्याने विश्वरूप दाखवावे. कर्तव्याची जाणीव त्याने विश्वरूप दाखवावे. महाभारत रचून जगण्याचे मार्ग सांगावे. तरीही मस्तक नेहमी मातृचरणी ठेवावे. तरीही मस्तक नेहमी मातृचरणी ठेवावे. घडावा तो कृष्ण मातृत्व देवकीपरी असावे. अजिंक्य तो एक कर्तृत्व त्याचे काय पाहावे. अजिंक्य तो एक कर्तृत्व त्याचे काय पाहावे. एका शब्दात त्याने सारे समजावून सांगावे. श्रेष्ठ धनुर्धारी तो प्रथम मातेस पूजावे. श्रेष्ठ धनुर्धारी तो प्रथम मातेस पूजावे. घडावा तो अर्जुन मातृत्व कुंतीपरी असावे. विनम्र त्याचे वेगळे काय सांगावे. विनम्र त्याचे वेगळे काय सांगावे. थकल्या आईबापाचे ओझे त्याने उचलावे. अंधळ्या त्या जीवाचे डोळे त्याने व्हावे. अंधळ्या त्या जीवाचे डोळे त्याने व्हावे. घडावा तो श्रावण बाळ मातृत्व ज्ञानवंतीपरी असावे. मातृत्व ज्ञानवंतीपरी असावे. मातृभक्त असावा ऐसा जिथे विश्व सामावून जावे. धन्यवाद.